नर्मदे हर. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, असं विचारतात. भगवंत सगुण आहे का निर्गुण आहे? म्हणलं तर तो सगुण आहे, नाहीतर तो निर्गुण आहे. निर्गुण परमात्मा भक्तांच्या समाधानाकरता सगुण रूपात प्रकटतो. आणि कसा प्रकटतो? भक्तांना जसा हवा आहे तसा प्रकटतो. भक्तांना आनंद देण्याकरताच तो ते रूप घेतो. त्यामुळं भगवंत भक्तांच्या मनोकामना जाणून त्याप्रमाणे अवतार घेतो, रूप घेतो, स्वरूप घेतो आणि भक्तांना आनंद देतो. भक्त त्याला नटवतात, थटवतात, शृंगार करतात, स्नान घालतात, खायला प्यायला अनेक भोग चढवतात. हे काय भगवंताला लागतं का हो? अजिबात लागत नाही. तरीसुद्धा भक्त अत्यंत प्रेमानं भगवंतांना हे सगळं देत असतात, अर्पण करत असतात. हे कशा करता आणि हे कसं आहे याची तुलना कशाची होऊ शकते सांगू? केवळ आई आपल्या बाळाला शृंगार कशी करते तसं आहे. बाळ 3 महिन्याचं 4 महिन्याचं आहे. आई त्याला चांगलं आंघोळ घालते, अनेक सुगंधी तेलं लावते, चांगलं अंगाला त्याच्या मॉलिश करते, स्नान झाल्यावर चांगलं पुसून डोळ्यात काजळ घालते, पावडर लावते, उत्तम वेश घालते, त्याला दागिने घालते, हातात गंठण बांधते, बांगड्या घालते, गळ्यात माळा घालते, डोक्यावर त्याच्या रिबन बांधते किंवा चांगला भांग पाडते. हे करून आई अतिशय प्रसन्न होती. आईला अतिशय आनंद होतो आणि म्हणते, काय रुपडं दिसतंय ग, छान दिसतंय. कान्हा गोकुळात असताना सगळ्या गोपी त्याला असंच सजवायच्या आणि असाच आनंद घ्यायच्या. त्यात भगवंतांना आनंद काय आहे? भगवंतांना काहीही नाहीच आहे त्याचं, पण आपल्या भक्तांना आनंद मिळतो म्हणून ते आनंदी राहत आहेत. असंच जगन्नाथाचं आहे. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमा ही जगन्नाथाची स्नान पौर्णिमा म्हणून मानली जाते. आता ह्या स्नान पौर्णिमेला भगवंतांना स्नान घातलं जातं. जी काही सुन विहीर आहे ना, त्यातनं 108 घड्यातनं पाणी आणलं जातं. हे पाणी हळद, चंदन, जव, अक्षदा, फुलं ह्यांनी पवित्र केलं जातं. आणि ते पाणी चांदीच्या घंगाळ्यात ओतून चांदीच्या घंगाळ्यातनं भगवंतांना पाणी अर्पण केलं जातं. आंघोळ घालताना हे 108 घड्यातनं पाणी घालतात. अतिशय पवित्र केलेलं जल असतं. ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणून जगन्नाथाची जयंतीसुद्धा ओरिसामध्ये मानली जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांना जे स्नान घालतात त्या दिवशी सुनविहीरच्या जवळ असलेल्या स्नान मंडपामध्ये हे तिन्ही आरच्या विग्रह आणले जातात. बलराम, सुभद्रा आणि जगन्नाथ. मग त्यांना स्नान घालून पुन्हा मंदिरात नेऊन ठेवतात. आता हा स्नानविधी हा कार्यक्रम बघण्याजोगा आहे, मोठा आहे. लोक बघत बसतात तासन तास. लोक हे सगळं करतात. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भगवंतांना अगोदर स्नान घालतात, नंतर निरनिराळी सुगंधी लेपनं, चंदन अर्पण लावतात आणि भगवंताचा नंतर शृंगार करतात. जसं आईला आपल्या बाळाला सजवल्यावर, बाळाचा शृंगार केल्यावर जसा आनंद होतो तसाच भक्तांना आनंद मिळतो. म्हणून हा कार्यक्रम केला जातो. सगळ्या देवळातनं देवाचे असे कार्यक्रम करतात. ते भक्तांच्या समाधानाकरताच केले जातात, भक्तांच्या आनंदाकरताच केले जातात. कारण भगवंताचंच प्रीत आहे. भक्तांच्या आनंदाकरता मी वाटेल ते करीन. तर हे जे स्नान जे घालतात त्यावेळेला भगवंतांचं रूप, जगन्नाथाचं रूप हे वेगळं आहे, नेहमीचं रूप नाही आहे. तेव्हा त्याला हत्तीगत सोंड असते. आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्याला हात नाहीत, पाय नाहीत, त्याला स्नानपौर्णिमेच्या दिवशी का बरं असं
हत्तीगत मुख येतं. तर ह्याची एक कथा आहे, ती तुम्हाला सांगतो. कर्नाटक राज्यात कनायरी नावाच्या गावात गणपती भट्ट नावाचा ब्राह्मण राहत होता. तो भगवंतांचा महान भक्त होता आणि तो अत्यंत दयाळूपणानं सगळ्यांशी वागायचा. लोभापासून तो मुक्त होता. इंद्रिय तृप्तीची त्याला आवड नव्हती. त्याला सर्व शास्त्रे योग्य रीतीने पाठ होती. त्याची सर्व इंद्रिये अगदी मनापासून त्याच्या अधीन होती. तो विष्णुभक्ती करी आणि अन्य कोणत्याही देवदेवतांची पूजा करत नसे. कारण त्याला माहीत होतं की जगन्नाथ भगवान हेच सर्व काही आहेत. ते सर्व गोष्टींचे चालक असून जो कोणी त्यांना समर्पित होईल तो भौतिक बंधनातनं मुक्त होईल. या परब्रह्माच्या कृपेविना कोणीही मुक्ती मिळू शकत नाही. त्यांच्या मनात नेहमी विचार येईल, जर मी माझ्या या 2 डोळ्याने भगवंतांचं दिव्य स्वरूप परब्रह्म पाहिलं तर माझं जीवन अत्यंत यशस्वी झालं असं मी समजेन. एके दिवशी गणपती भट्ट ब्रह्मपुराण वाचत बसले ते, आणि त्यात त्यांच्यात वाचनात आलं की भगवान जगन्नाथ निलगिरीमध्ये आपल्या दिव्य रूपात प्रकट झालेले आहेत. जर कोणी त्यांचं हे दिव्य स्वरूप पाहिलं तर त्याची भौतिक बंधनातनं सुटका होती, त्यांना मुक्ती मिळती. यमराजाला तोंड दाखवायची त्यांच्यावर वेळच येणार नाही. गणपती भट्टनं हे वाचलं आणि त्यांना एकदम लक्षात आलं, किती चांगलं सांगितलं आहे. त्यांच्या ते हृदयालाच जाऊन भिडलं आणि त्यांच्या लक्षात आलं आपलं हे जीवन अत्यंत निरुपयोगी आहे. पत्नी, मुलं आणि संपत्ती यांचा काय उपयोग आहे? तिकडं परब्रह्म निलगिरीमध्ये अवतरलं आहे आणि मी इथं माझा वेळ विनाकारण खर्च करतो आहे. मला जरूर काही हे सत्य माहीतच नाही आहे. मी अगदी मूर्ख आहे, कारण जोपर्यंत माझ्या शरीरात शक्ती आहे तोपर्यंत माझी पत्नी, मुले, नातेवाईक सर्व माझ्याजवळ असतील. पण मी शरीर जेव्हा सोडेन तेव्हा मला एकट्यालाच जायला लागणार आहे. तेव्हा मी जरी म्हातारा झालो तरी पत्नीला आणि मुलांना माझं ओझंच वाटेल. मग माझं कोण मित्र आहे? मला कोण जवळ करणार? तर परब्रह्माशिवाय मला कोणीही आधार देणार नाही. मग त्यांनी विचार केला की आपण निलगिरीला जाऊन परब्रह्माचं दर्शन घ्यावं, म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल. आणि त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला आणि घर सोडून निघाला आणि पुरीची वाट धरली. वाटेत तो भिक्षा मागत मागत जायचा. मिळेल त्यात समाधान मानायचा, आनंद मानायचा. जरी काही वाटेत मिळालं नाही, उपास घडला तरी त्याला वाईट वाटायचं नाही. तो झाडांची पानं खायचा आणि पाणी पिऊन शांत राहायचा. एकदा शेवटी तो गणपती भट्ट जगन्नाथपुरीच्या प्रवेशद्वाराशी आला. प्रवेशद्वाराला अथार नाला असं म्हणतात. तर तो अथार नाल्याला पोचला. असं मानलं जातं की जो कोणी ही जागा ओलांडून जगन्नाथपुरी धाममध्ये प्रवेश करतो त्याला यमराजांची शिक्षा भोगायला लागत नाही. त्याने अथार नाल्याचं दर्शन घेतलं आणि तो ब्राह्मण ध्यान लावण्यासाठी तिथल्या झाडाखाली बसला. थोड्या वेळानं त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं की जगन्नाथपुरीतनं अनेक लोक परत चाललेले होते. ते अत्यंत आनंदी दिसत होते, कारण प्रत्येकाच्या हातात जगन्नाथाच्या प्रसादाची मडकी होती. त्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही सर्वजण कुठून येत आहात? तुम्ही इतके आनंदी कसे दिसत आहात? तुम्हाला काय प्राप्त झालं आहे? तेव्हा त्या प्रवाशांनी सांगितलं, अरे ब्राह्मणा, आम्ही नीलकंदरहून जगन्नाथ मंदिरातून परत चाललो आहोत. आम्ही 5 दिवस परब्रह्माचं दर्शन घेत होतो. आता अगदी आम्ही तृप्त झालो आहे, आनंदी झालो आहे आणि आता घरी जातो आहे. खरोखर अत्यंत दुर्मिळ आहे भगवंतांचं दर्शन, पण एकदा दर्शन मिळाल्यावर आणखीन काय पाहिजे? असं त्यांनी सगळ्यांच्याचकडनं ऐकलं. तेव्हा गणपती भट्टाला मोठं आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, खरोखर तुम्ही परब्रह्म बघितलं का? ते म्हणले, हो, आम्ही त्याचं दर्शन घेतलं. आणि मग ते प्रवासी आपल्या मार्गानं निघून गेले. गणपती भट्ट मात्र स्वतःशीच विचार करायला लागला, हे काही खरं नाही. इथं परब्रह्म असणं शक्य नाही.
त्यांनी ते पाहिलेलं नाही. जर त्यांनी ते परब्रह्म पाहिले असते तर ते परत कसे आले असते? ते सर्व त्यात बुडायलाच हवे होते. मी तर पुराणातून असंच वाचलं आहे की जो कोणी नीलगिरी ब्रह्माचे दर्शन घेतो त्याला त्वरित मुक्ती प्राप्त होते. मग हे लोक दर्शन घेतल्यावर घरी परत कसे काय जात आहेत? त्यांनी अनेक लोकांना विचारलं, परंतु सगळे लोक भगवंतांचं दर्शन घेऊन आनंदानं परत घरी चाललेलेच होते. गणपती भट्ट अगदी गोंधळून गेला. परत त्यांनी पुराण काढलं. ब्रह्मपुराणात पुन्हा पुन्हा तपासलं. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं होतं, परब्रह्म जगन्नाथपुरीत राहतो. जो ते बघतो त्याला तात्काळ मुक्ती मिळते. परत परत हे जसं जसं तो वाचत गेला तसं तसं त्याचा गोंधळ वाढला. तो पूर्ण गोंधळला. आता काय करायचं, काय करू नये असं त्याला झालं. खरं काय आणि खोटं काय असे प्रश्न त्याला भेडसावायला लागले. त्याला वाटायला लागले की आपण आत्महत्या करून जीवन संपवावं. पण ते काही योग्य नाही. आत्महत्या तर शास्त्रसंमतच नाही. भगवान जगन्नाथांना गणपती भट्टचं मन समजलं. त्याने एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ते गणपती भट्टला भेटायला आले. त्यांनी गणपती भट्टला विचारलं, हे विप्रा, तू कुठून आलास? तुझा कुठं जायचा विचार आहे? तू इथं का बसला आहेस? तू दुःखी का आहेस? तेव्हा गणपती भट्ट म्हणाला, हे ब्राह्मणा, नीट ऐक. मी ब्रह्मपुराण नीट वाचलं आहे. मी पुराणात असं वाचलं की ब्रह्म हे निलगिरीत वास्तव्य करतं आणि त्यांचं दर्शन घेतल्याबरोबर तात्काळ मुक्ती मिळते. पण मला तर असं आढळून आलं की बहुतेक परब्रह्म पुरीत नसावं. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तू असं कसं म्हणतोस की पुरीमध्ये ब्रह्म नाही? गणपती भट्ट हसून म्हणाला, मला जे माहीत आहे ते असं की जर कोणी ब्रह्म बघितलं तर तो त्यांच्या शरीरात विलीनच होऊन जातो आणि मुक्त होतो. पण मी आत्ता बघतोय अनेक लोक भगवंतांचं स्वरूप बघतायत आणि आनंदानं भरपूर प्रसाद घेऊन आपापल्या घरी परत जात आहेत. ह्यावरनं मी निष्कर्ष काढला आहे की जिथं लोक परब्रह्म म्हणून बघायला पुरीमध्ये जातात तिथं परब्रह्म नाही. जर तसं असतं तर सर्व दर्शनानंतर मुक्त झाले असते. गणपती भट्टचा हे म्हणणं ऐकून तो वृद्ध ब्राह्मण हसायला लागला आणि म्हणाला, भगवान जगन्नाथ हे कल्पतरू आहेत. म्हणजे ते प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. तुझी माणसं बघतोयस ना घरी जाणारी, ती प्रत्येकजण येताना काही ना काही इच्छा धरून आली होती. म्हणून त्याने त्यांची इच्छा पूर्ण केली. नाहीतर तो कल्पवृक्ष कसा ठरेल? जर कोणी इथं असा विचार करून येईल की सुखी राहावं किंवा मुक्ती मिळावी किंवा घरी परत जावं किंवा त्यांच्या परमधामात जाऊन त्यांची सेवा करावी, ज्याप्रमाणे ज्याची जशी इच्छा असते तसंच त्याला फळ मिळतं, असं सांगून त्या वृद्ध ब्राह्मणाच्या वेशातील भगवंत तिथून अदृश्य झाले. त्यानंतर गणपती भट्टनं पुरीमध्ये जाऊन भगवंतांचं दर्शन घ्यायची सिद्धता केली. जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारापर्यंत तो गेला आणि त्याने तिथं पतित पावनाचं दर्शन घेतलं. योगायोगानं तो देवस्नान पौर्णिमेचा दिवस होता. भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, चक्र यांना स्नानमंडपात आणलेलं होतं. त्यांच्यावर अभिषेक होणार होता. अनेक पुजारी अर्चा विग्रहावर जल अर्पण करीत होते. सहस्त्रावधी भक्त भगवंतांचा जय जयकार करत होते. अनेक देवता माणसांच्या वेशात तिथं उपस्थित होत्या. गणपती भट्ट हा गणपती भक्त होता. त्याचा गणेश रूपावर दृढ विश्वास होता. त्याने दारुब्रह्माचं दर्शन घेतलं, परंतु त्याला भगवंतांच्या हत्तीचं मुख दिसलं नाही. त्यांचा पूर्ण विश्वास होता की ब्रह्मचे मुख हत्तीसारखेच असेल, परंतु इथं तर तो वेगळंच बघत होता. त्याने विचार केला की हे ब्रह्म असणं शक्यच नाही, कारण त्याला हत्तीचं मुखच नाही. असंतुष्ट होऊन दर्शन न घेताच तो निघून गेला. तो फार निराश झाला होता. त्याचा दृढ निश्चय पाहून जगन्नाथ भगवानांना आश्चर्य वाटलं आणि वाईट वाटलं.
जगन्नाथ भगवान पुरीच्या राजाच्या प्रतिनिधीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, माझा हा भक्त गणपती भट्ट खूप दूरवरून मला बघण्याकरता इथवर आला होता. आता तो परत जातोय कारण त्याला हत्तीचं मुख दिसलं नाही. तू लवकर जा आणि त्याला परत घेऊन ये. त्याला तू सांग की तू येऊन परत बघ. हत्तीचं तोंड असलेल्या परब्रह्माचं रूप तुला दिसेल. त्याचं तू दर्शन घेऊ शकतोस. राजाचा प्रतिनिधी मुदिरथ तात्काळ उठला आणि पळत पळत गणपती भट्टला आणायला गेला. गणपती भट्टकडे जाऊन त्याने त्याला समजावून सांगितलं की दारुब्रह्म चतुर्वर्ग देत आहेत, म्हणजे 4 प्रकारचे आशीर्वाद देत आहेत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्याच्यासाठी इथं भगवान अवतरित झालेले आहेत. तू असा का मूर्खपणा करतोयस की दर्शन न घेता तू निघून जातोयस? तेव्हा अत्यंत रागाने गणपती भट्ट म्हणाले, ब्रह्म कुठं आहे? तू मला का फसवतोयस? ब्रह्म असतं तर मला हत्तीचं मुख दिसलं असतं. मला तर ते मुख दिसत नाही आहे. मग ते ब्रह्म मी कसा मानू? मी त्यावर हत्तीची सोंड पाहिलेली नाही, म्हणजेच ते ब्रह्माचे मुख नाही. तू मला परत आणण्याचा प्रयत्न करू नकोस. मी परत जातोय. तेव्हा मुदिरथ म्हणाला, सर्वप्रथम तू तुझं खोटं मत बदल. नुसता ये आणि काळजीपूर्वक दर्शन घे. तुला भगवंतांचं मुख हत्तीसारखं दिसेल यात संशय नाही. कारण मला भगवंतांनीच तसं सांगितलंय की तुला आता हत्तीचं मुख दिसेल. हे ऐकल्यावर गणपती भट्ट परत मंदिरात आला. त्यांनी भगवंतांना पाहिलं आणि आश्चर्य म्हणजे तिथं त्याला हत्तीचं मुख दिसलं. तिथं मोठी सोंड होती आणि एक दाताचा सुळा पण होता. भगवंतानं त्याच्यासाठी विश्वरूप धारण केलं होतं. गणपती भट्टाने आदराने दंडवत घातला, प्रार्थना केली, हे भगवान गणेशा, दारुब्रह्म, तुम्ही सर्वांचे भगवान आहात. तुमचे दर्शन घेऊन मी पूर्ण समाधान पावलेलो आहे. माझ्या मनातल्या सगळ्या शंका आता दूर झालेल्या आहेत. माझी एकच तुम्हाला विनंती आहे, आजपासनं तुम्ही जेव्हा जेव्हा स्नानमंडपात याल तेव्हा हेच रूप घ्या आणि ह्याच रूपामध्ये सर्वांना दर्शन द्या. असं म्हणून तो ध्यान लावत जमिनीवर कोसळला आणि तात्काळ भगवंतांच्या शरीरात विलीन झाला. प्रत्येकानं बघितलं की त्याचा आत्मा एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे भगवंतांच्या शरीरात शिरला. सर्व समूहानं जय हो जय होचा घोष केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा हत्ती वेशात दर्शन देतात. स्नानपौर्णिमेच्या दिवसाचे ते एक महत्त्व आहे. ह्यावरनं आपल्या लक्षात येईल भगवान जगन्नाथांचा मोठेपणा किती दिसतोय बघा. भगवान हे ब्रह्मा आणि शिवाकडनं पूजले जातात, पण केवळ आणि केवळ आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने हत्तीचं रूप घेतलं. म्हणूनच त्यांना भावग्राही म्हणतात. भावग्राही म्हणजे जो भक्तांचा भाव स्वीकारतो तो भावग्राही भगवान जगन्नाथ आपल्याला दर स्नानपौर्णिमेला हत्तीच्या वेशामध्ये हत्तीच्या मुखानंच दर्शन देतो. असं लक्षात ठेवून जर शक्य असेल तर तुम्ही स्नानपौर्णिमेच्या वेळेला जगन्नाथपुरीला जाऊन हा अपूर्व सोहळा बघा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.